नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेटेस्ट अपडेट. विना परीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वे देशाची जीवनरेखा. आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी. भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस भरती 2026 तयार व्हा, कारण तुमच्या करिअरचा प्रवास इथूनच सुरू होतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये आता विना परीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कितवीपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येईल, वयोमर्यादा आणि ही भरती कोणकोणत्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्यामध्ये शेअर करा. तसंच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला या भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या शहरातून, गावातून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्हाला काही अडचणी किंवा शंका असतील तरी त्या आम्हाला लिहून कळवा. चला तर मग आपण भरती प्रक्रिया कशी होणार आहे आणि त्याची पात्रता काय आहे याबद्दलची माहिती घेऊयात. मुख्य मुद्दे. भारतीय रेल्वेने 12,000 पेक्षा जास्त अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केलेली आहे. ही भरती विविध झोन आणि ट्रेड्समध्ये होणार आहे. अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रशिक्षण कालावधी 6 महिने ते 2 वर्ष ज्या त्या ट्रेडनुसार असणार आहे. स्टायपेंड अप्रेंटिस ऍक्ट 1961 व रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार मासिक मानधन दिले जाईल. शैक्षणिक पात्रता. किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही पदे ही नॉन ITI उमेदवारांसाठी देखील खुली आहे. म्हणजे काही ट्रेड आहे त्याच्यासाठी तुमचं ITIचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. परंतु काही पदं अशी आहेत की ज्याला तुम्ही ITI जरी झालं नसेल, 10वी-12वी जरी उत्तीर्ण असलात तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. वयोमर्यादा किमान 15 वर्ष आणि कमाल 24 वर्ष आहे. तसंच SC, ST, OBC उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. म्हणजे तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला काही वर्षांची शिथिलता सुद्धा मिळणार आहे. ट्रेड्स. मेकॅनिकल ट्रेड्स, फिटर, टर्नर, मशिनिस्ट आणि वेल्डर हे मेकॅनिकलचे ट्रेड्स आहेत. तर तुमचं या फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डरचं ITI झालं असेल तर तुम्हाला ही संधी आहे. इलेक्ट्रिकल ट्रेड्स, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल हे झालं असेल ITI तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चांगली संधी उपलब्ध आहे. इतर ट्रेड्स, कार्पेंटर, पेंटर, प्लंबर आणि ड्राफ्ट्समन हे सुद्धा ITIचेच ट्रेड आहेत आणि यापैकी कोणतंही तुमचं ITIचा ट्रेड झाला असेल, तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. वर्कशॉप्स, लोकोमोटिव्ह वर्क्स, कॅरेज अँड वॅगन, सिग्नल अँड टेलिकॉम. महत्त्वाच्या तारखा ज्या की अंदाजित आहेत. सूचना प्रसिद्धी जानेवारी 2000 मध्ये सूचना प्रसिद्ध झालेली आहे. तपशीलवार जाहिरात फेब्रुवारी 26 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कोणत्या पदासाठी, कोणत्या ट्रेडसाठी कोणती पदं उपलब्ध आहेत किंवा कोणत्या पदाला काय पात्रता आवश्यक आहे हे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये कळणार आहे. ऑनलाईन अर्ज फेब्रुवारी ते मार्च 2026च्या दरम्यान उपलब्ध होणार आहेत. मेरिट लिस्ट ही तुमची एप्रिल ते मेच्या दरम्यान 2026 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रशिक्षण सुरू साधारणतः 2026च्या मध्यामध्ये हे सुरुवात होणार आहे. म्हणजे जून-जुलैमध्ये तुम्हाला प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजेच आता या भरतीसाठी जानेवारी 26 पासून सुरुवात होऊन फेब्रुवारीमध्ये तपशीलवार जाहिरात येईल. फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील आणि एप्रिल-मेमध्ये तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर जून-जुलैमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रशिक्षण सुरू होईल. महत्त्वाचे सल्ले. फसवणूक टाळा. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. एजंट किंवा बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. स्पर्धा. जास्त गुण असलेल्या उमेदवारांना निवडीची संधी जास्त आहे. म्हणजेच तुमच्या 10वी-12वीचे गुणांकन किंवा ITIचे तुमचे जे ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये जे मार्क्स असतील त्या मार्कांच्या आधारे तुमची निवड होणार आहे. तयारी. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा. तुमचं मार्कशीट, जातीचा दाखला, आधार कार्ड, ITIचं प्रमाणपत्र, 10वी किंवा 12वीचे जे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहेत ते. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी खास माहिती. RRC सेंट्रल रेल्वे
मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध आहेत. RRC सेंट्रल रेल्वे त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर म्हणजे आपल्या जवळच्या शहरांमध्ये ही पदे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. यंत्रा इंडिया लिमिटेड नागपूर स्वतंत्र अप्रेंटिस भरती एकूण 3,979 पदे आहेत. त्याच्यासाठी ITI ची 2,843 आणि नॉन ITI ची 1,136 अशी पदं आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा. त्याच्यामध्ये indianrailways.gov.in या पोर्टलवरती जाऊनच तुम्ही अर्ज भरायचा आहे किंवा apprenticeshipindia.gov.in याच्यावरती जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथं अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईल. परंतु जेव्हा तो प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सुवर्ण संधी आलेली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. केवळ तुमच्या ITI आणि 10वी-12वीच्या मार्कलिस्टवरती तुम्हाला हा जॉब मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.